एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाताना राजकीय मंडळी पूर्वीच्या पक्षावर टीकेचा आणि आरोपांचा भडीमार करताना आपण कायमच पाहिलंय. पण आज ठाकरे सेनेतून भाजपमध्ये झालेला तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश यापेक्षा फार वेगळा आहे. वेदनेतून घेतलेला हा निर्णय असून नाती बदलू शकतात पण ऋणानुबंध नाही, असं म्हणत तेजस्वी घोसाळकर यांनी घातलेली भावनिक साथ फार बोलकी आहे. पती अभिषेक घोसाळकर यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या धक्क्यातून सावरत तेजस्वी घोसाळकर राजकारणामध्ये आता आपला जम बसवतायत. त्या स्वतः आणि त्यांचे सासरे ठाकरेंचे कट्टर समर्थक असून सुद्धा आज तेजस्वी घोसाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा हा निर्णय का घेतला, या प्रश्नाचं उत्तर स्वतः तेजस्वी घोसाळकर यांनी त्यांच्या पक्षप्रवेशामध्ये आणि त्यापूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलंय. तेजस्वी घोसाळकर कोण आहेत, त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचं हत्या प्रकरण नेमकं काय आहे आणि कोणत्या कारणासाठी त्या भाजपमध्ये प्रवेश करतायत, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आज दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेनेनं मला ओळख दिली, परंतु विकासासाठी मला हा निर्णय घ्यावा लागतोय, अशी प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. इतकंच नव्हे तर वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे, प्रामाणिकतेशी तडजोड नाहीये, पण मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी हा वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, अशी एक सविस्तर पोस्ट सुद्धा तेजस्वी घोसाळकर यांनी या पक्षप्रवेशापूर्वी केली आहे. तेजस्वी घोसाळकर यांची ती पोस्ट सविस्तरपणे पाहण्यापूर्वी त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला फेब्रुवारी 2024 मधलं अभिषेक घोसाळकर यांचं हत्या प्रकरण आठवतंय का? 8 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईतील बोरिवली दहिसर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना इतकी धक्कादायक होती की ती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर आली. अभिषेक हे स्थानिक गुंड आणि स्वयंघोषित समाजसेवक मॉरिस नोरेव्हा म्हणजेच मॉरिस भाई यांच्यासोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते. मुख्य म्हणजे ते दोघेही जुन्या वैमनस्याच्या किंवा जुन्या वादाचा अंत करून पुन्हा एकदा एकत्र काम करण्याबाबत बोलत होते. आणि अचानक मॉरिसनं आपल्या बॉडीगार्डच्या लायसन्सी पिस्तुलातून अभिषेक यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडल्या. हे सगळं फेसबुक लाईव्ह मध्ये कैद झालं. या गोळ्या अभिषेक घोसाळकरांच्या पोटात आणि खांद्यावर लागल्या आणि त्यानंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. खरं तर या दोघांमध्ये राजकीय स्पर्धा आणि वैयक्तिक वाद होते. मॉरिसवर बलात्काराच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होता आणि ज्यामध्ये अभिषेक घोसाळकरांनी या प्रकरणाच्या तक्रारदाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मॉरिसला अभिषेक यांच्यावरचा राग काढायचा होता आणि ते अत्यंत बेसावध अवस्थेमध्ये असतानाच त्यांनी ही संधी साधली आणि अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. पुढे या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी या तपासामध्ये त्रुटी असल्याचं म्हणत तसा आरोप करत मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये हायकोर्टानं हा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआयनं हे प्रकरण पुन्हा एकदा नोंदवून घेतलं आणि या प्रकरणामध्ये आणखी कुणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा खोलवर तपास सुरू केला. 2025 म्हणजे आतापर्यंतची अपडेट या प्रकरणाची अशी आहे की हा तपास जो आहे तो सीबीआयकडे सुरू आहे. एप्रिल 2025 मध्ये अभिषेक यांच्या पत्नी आणि साक्षीदाराला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा या प्रकरणी मिळाल्या आणि त्याची सुद्धा एक तक्रार याच्यामध्ये दाखल आहे. पण अद्यापही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलेला नाहीये आणि यामध्ये कोणी अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष सहभागी आहे का या संदर्भातली माहिती मिळू शकलेली नाहीये. पण अर्थात हे प्रकरण हे घोसाळकर कुटुंबासाठी एक अत्यंत मोठा धक्का मानला जातो. आता तेजस्वी घोसाळकर यांची थोडक्यात माहिती घेऊयात. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका होत्या. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या.
तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी, तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते आणि फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घुणपणे हत्या झाल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली. आणि खरं तर याच वेळेपासून तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. त्याप्रमाणे खरोखरच आज तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेशही केलाय. मात्र या पक्षप्रवेशाबद्दल तेजस्वी घोसाळकर नेमकं काय म्हणाल्या हे फार महत्त्वाचे. तेजस्वी यांनी केलेली एक पोस्ट ही अत्यंत चर्चेत आहे आणि ही पोस्ट मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की का या सगळ्याची इतकी चर्चा होतीये. तेजस्वी घोसाळकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की एक अत्यंत सामान्य कुटुंबातली मी मुलगी आहे. घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्वाकांक्षेचं साधन नव्हतं. सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासामध्ये पाऊल टाकलं. लोकांमध्ये राहणं, त्यांची कामं करणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं यातच मला खरा आनंद मिळत गेला. सगळं काही छान सुरू असताना अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्न पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणामध्ये आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निर्घुण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलंय. 2 लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होता. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेलाय. पण आजची परिस्थिती वेगळी आहे असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे तर मनापासून निर्भीडपणे आणि मोकळ्या मनानं साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवतंय. मी कधीही असं म्हणणार नाही की माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत, परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग, तसेच माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतंय. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे जिथे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन, अशी पोस्ट केली आहे तेजस्वी घोसाळकर यांनी. यासोबतच तेजस्वी घोसाळकर यांनी जेव्हा पक्षप्रवेश केला त्यावेळी प्रतिक्रिया देताना सुद्धा भाजपच्या मंचावर स्पष्टपणे सांगितलं की शिवसेनेनं मला ओळख दिलेली आहे आणि केवळ जड अंतःकरणानं पण माझ्या भागाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करते. दरम्यान या पद्धतीनं तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करत असताना आपल्या भाजप प्रवेशाचं कारण सुद्धा सांगितलंय. हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं? तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश आणि त्यांनी त्यापूर्वी केलेली पोस्ट याविषयी तुमची मतं, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.